श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 14ला प्रदोष, 15ला महाशिवरात्री आणि 16ला सोमवती अमावस्या. सलग 3 दिवस असा दुर्मिळ योग 100 वर्षात क्वचितच येतो. या काळात केलेली ही सेवा तुमचं भाग्य बदलू शकते. नमस्कार सर्वांना. या आठवड्यात एक अतिशय दुर्मिळ आणि पवित्र योग जुळून आला आहे. 14 तारखेला प्रदोष काल, तर 15 तारखेला महाशिवरात्री आणि 16 तारखेला सोमवती अमावस्या. सलग 3 दिवस शिवतत्व अत्यंत जागृत असणार आहे. शास्त्र सांगतं, या काळात केलेली छोटीशी पूजा सुद्धा 1000 पटीने फळ देते. चला तर मग जाणून घेऊया या 3 दिवसात काय सेवा आणि पारायण करावे. 14 तारीख प्रदोष काल. प्रदोष हा महादेवांचा सर्वात प्रिय काळ आहे. सायंकाळी सूर्यास्तानंतरचा 1.5 तास विशेष पवित्र मानला जातो. प्रदोष काल म्हणजे 6 वाजेपासून तर पावणे 7 वाजेपर्यंतचा 45 मिनिटाचा जो वेळ असतो. लक्ष्मी येण्याचा वेळ घरी जो असतो, आपण दिवाबत्ती करत असतो, तो 1.5 तासाचा वेळ. 6 ते 7:30 या वेळेमध्ये आपण पूजा पाठ, आरती, दिवे लावणे या सगळ्या गोष्टी करत असतो. या दिवशी शक्य असेल तर उपवास करा, साधा फलाहार घ्या. सायंकाळी शिवलिंगावर पाणी, दूध आणि बेलपत्र अर्पण करा. फक्त 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा तरी शक्य असल्यास जप करा. जास्ती काही जमले नाही तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि 108 वेळा जप केला तर खूप उत्तम. जर शक्य असेल तर या दिवशी शिवलीलामृतचे पारायण नक्कीच करावे. जास्ती काही नाही जमले तर 11वा अध्याय तरी नक्की वाचावा. प्रदोषाची पूजा केल्याने कर्ज, अडचणी आणि मानसिक ताण कमी होतो असे मानले जाते. या दिवशी शिव मंदिरामध्ये जाऊन शिवांची आराधना केल्यास त्याचे विशेष फळ मिळतो. तर 15 तारीख महाशिवरात्री. हा योग अत्यंत दुर्मिळ असा योग आलेला आहे. या दिवशी 2 योग जुळून येत आहे. ही रात्र अत्यंत पवित्र आहे. या दिवशी शिवतत्व 1000 पट अधिक जागृत असते. शक्य असेल तर या दिवशी सर्वांनी उपवास करावा. पार्थिव शिवलिंग तयार करून पूजा करणे खूप शुभ मानले जाते. या संदर्भातील एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे, तो नक्कीच जाऊन बघावा. 4 प्रहाराची पूजा करणे या दिवशी विशेष फलदायी असते. पहिल्या प्रहरात पाण्याचा अभिषेक, तर दुसऱ्या प्रहरात दुधाचा अभिषेक, तिसऱ्या प्रहरात दही किंवा मध आणि चौथ्या प्रहरात गंगाजल याचा अभिषेक आपल्याला महाशिवरात्रीच्या रात्रीला 11 वाजेपासून तर सकाळी 4 या दरम्यान असे 4 प्रहारामध्ये अभिषेक घालायचे आहे. शिवलिंगावर या सर्वांचा अभिषेक आपल्याला घालायचा आहे. लक्षात ठेवा, पहिल्या याच्यामध्ये पाण्याचा, तर दुसऱ्या याच्यामध्ये दुधाचा अभिषेक, तिसऱ्या याच्यामध्ये दही किंवा मध आणि चौथ्या प्रहारात गंगाजल याचा आपल्याला अभिषेक घालायचा आहे. रात्रभर ओम नमः शिवाय हा जप करत महामृत्युंजय मंत्र 108 वेळा म्हणा. शिव महिमा स्तोत्र किंवा रुद्राध्याय वाचू शकता. आपल्याला जे कोणती सेवा या शिवरात्रीच्या दिवशी जमतील ती आपल्याला यापैकी सेवा करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली भक्ती जन्मोजन्माची पाप नष्ट करते असे शास्त्रात सांगितले आहे. 16 तारीख सोमवती अमावस्या. सोमवार आणि अमावस्या एकत्र येणं अत्यंत दुर्मिळ असतं. हा दिवस पितृकार्य आणि शिवपूजेसाठी अतिशय शुभ आहे. सकाळी लवकर अंघोळ करून पितरांसाठी तीळ तर्पण करा. शिवलिंगावर काळे तीळ आणि पाणी अर्पण करा. महामृत्युंजय मंत्राचा जप करा. शक्य असेल तर वडाच्या झाडाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. या दिवशी अन्नदान किंवा गरजू व्यक्तीला मदत केल्यास खूप त्याचे पुण्य मिळणार आहे. या दिवशी शिवलीलामृत, शिव महिमा स्तोत्र, रुद्राध्याय, महामृत्युंजय मंत्र जप, ओम नमः शिवाय अखंड जप यापैकी ज्या कोणत्या तुम्हाला सेवा जमतील त्या सेवा या दिवशी नक्की करा.
सोमवती अमावस्या ही सायंकाळच्या वेळेस ती सुरू होणार आहे. तर त्या वेळेमध्ये आपण जवळच्या मंदिरामध्ये जाऊन शिवांना प्रार्थना केली, यापैकी जे कोणती सेवा जमतील ती केली, त्याचा खूप चांगला आपल्याला अनुभव येणार आहे. घरात सकाळ संध्याकाळ दिवा लावा, शिव आरती करा, कपूर आरती करा, मनापासून प्रार्थना करा, हे महादेव माझ्या घरात शांती, आरोग्य आणि सुख नांदो. हा काळ फक्त पूजा करण्याचा नाही, हा काळ मन शुद्ध करण्याचा आहे. वाईट विचार सोडून महादेव भोळे आहेत, थोडीशी भक्ती केली तरी ती प्रसन्न होतात. या 3 दिवसात मनापासून शिवनाम घेतलं तर अडथळे दूर होतील, कष्ट कमी होतील आणि आयुष्यात नवी सकारात्मक ऊर्जा येईल. स्वामी समर्थ महाराजांना दत्त अवतार मानले जाते. दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश शिव यांचे एकत्रित स्वरूप आहेत. त्यामुळे स्वामी समर्थामध्ये शिवतत्व अत्यंत जागृत या दिवशी राहणार आहे. तर या 3 दिवसामध्ये पारायण आपल्याला करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृतचे पारायण शक्य असेल तर त्या दिवशी नक्कीच करावे. अक्कलकोटमध्ये अनेक प्रसंगामध्ये स्वामींनी शिवभक्तांना मार्गदर्शन केले आहे. काही वेळा स्वतः म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही वाणी जणू महादेवांच्या आश्वासनासारखी वाटते. स्वामी समर्थ महाराज नेहमी शिव शंभो शिव शंभो जप करत असत. त्यांच्यामध्ये शिवांचा वास होता. शिवाच्या स्वरूपामध्ये अनेकांना त्यांनी दर्शन दिले आहे. शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो हा जप स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणत असत असे म्हटले जाते. आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, त्यांची भक्ती करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तर शिवांची सुद्धा सेवा केली असे समजा. आणि या दिवशी फक्त इतके लक्षात ठेवा, स्वामी म्हणजे शिव आणि शिव म्हणजे स्वामी. अशी भक्तांची अखंड श्रद्धा आहे आणि अशीच अखंड श्रद्धा आपली असू द्या. तर या आठवड्यामध्ये एक अतिशय दुर्मिळ हा योग जुळून आलेला आहे. यामध्ये आपण जेवढी भक्ती करू, सेवा करू, ती नक्कीच भोळेनाथापर्यंत पोहोचणार आहे. आपल्या स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचणार आहे. शिवनाम घेतलं तर अडथळे नक्कीच आपले दूर होणार आहे सर्व. या दिवसांमध्ये आपल्याला शिवलीलामृत, शिव महिमा स्तोत्र, रुद्राध्याय, महामृत्युंजय मंत्र जप, ओम नमः शिवाय अखंड जप, स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण जे शक्य असतील ते आपल्याकडून आपण करण्याचा प्रयत्न करावा. कारण 3ही दिवस खूप शुभ आलेले आहे. ज्या सेवा होतील त्या सेवा या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.